जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। याआधी दिनांक 30 ते 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश असताना आता त्यास मुदतवाढ देत 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती। न्यायालयाने ही मागणी मान्य करत आयोगाला मोठा दिलासा दिला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांना 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत 21 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाकडून 10 फेब्रुवारीपर्यंत सर्व निवडणुका पार पाडण्याचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता। दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने तयारीला वेग दिला आहे। राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी सूचना दिल्या असून 50% कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणुका वेळेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे। या निर्णयामुळे लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत।